द महाराष्ट्र फाईल्स या आगामी मराठी चित्रपटाच्या सहनिर्माती व सहदिग्दर्शिका शालिनीताई संजीव कुमार राठोड यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथे मनोभावी दर्शन घेतलंय। यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। यावेळी तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटूभैया गगणे, शासनाच्या तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार माया माने मॅडम यांच्या हस्ते आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन शालिनीताई राठोड यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या। पत्रकारांशी संवाद साधताना शालिनीताई राठोड म्हणाल्या की द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटासाठी निर्माते आणि दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। या मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये नामवंत कलाकार अभिनेते सयाजी शिंदे, नागेश भोसले, मंगेश देसाई, संजीव कुमार राठोड, आर्यन राठोड, लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी, वीणा जामकर, गौतमी पाटील, सपना चौधरी, सनी लिओनी यांच्यासह नामवंत कलाकार पडद्यावर दिसणार आहेत। तर या चित्रपटाला गायक आणि संगीतकार अजय अतुल या जोडीने दिलाय। त्या पुढे म्हणाल्या की हा चित्रपट ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी करावा लागणारा संघर्ष आणि सामाजिक वास्तव यावर प्रकाश टाकणार आहे। चित्रपट तयार करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घेतली आहे। द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट सामाजिक विषयांवर भाष्य करणारा असून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। द महाराष्ट्र फाईल्स मराठी चित्रपटाचे सर दिग्दर्शिका शालिनीताई राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश राठोड यांनी। पाहूयात। वंचित राहतो ह्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी अतिशय हा सुंदर चित्रपट तयार झालेला आहे। माझे मिस्टर संजीव कुमार राठोड ते दिग्दर्शक आहेत आणि मी सहनिर्माता आणि प्रोड्युसर आहे त्या फिल्मची। आणि या फिल्ममध्ये आम्ही अजय अतुल सरांचे गाणे घेतलेले आहेत जे खूप सुपरहिट झालेले आहेत। तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। एक सुखाचा रकेला त्याग म्हणून एक खूप सुंदर गाणं त्यांचं एक आहे, आता रिसेंटली रिलीज झालंय। त्यानंतर आम्ही एका बंजारा समाजामधून येतो, त्यामुळे त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं पण त्यांनी बंजारा समाजाचं पण गाणं टाकलंय। त्यामध्ये गौतमी पाटील, सनी लिओनी आणि सपना चौधरी ह्या वेगवेगळ्या विभागातल्या ज्या मनोरंजनासाठी हे काम करतात त्यांना पण त्याच्यामध्ये एक संधी दिली आहे। प्रथम त्यांनी केलेला आहे। त्याच्यासोबत याच्यामध्ये खूप चांगले चांगले सिंगर आहेत, जसं अजय अतुल तर झालेच, वैशाली माडे आहेत त्या मराठी सिंगर आहेत, त्या खूप चांगल्या। तर या चित्रपटाचं एकच आता सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की जो पण व्यक्ती जाईल, ज्या धर्मातला व्यक्ती जाईल, त्याला वाटेल की हा चित्रपट माझा आहे। कारण ह्याची जी स्टोरी आहे ना ती प्रत्येकानं कुठे ना कुठेतरी भोगलेली असते। प्रत्येक व्यक्ती, चाहे तो ऑफिसर असला, कुठेही असला, पण तो कुठे ना कधीतरी कुठेतरी छोट्याशा प्रॉब्लेम मधून गुजरलेला आहे। तर त्याच्यामुळे या चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद होईल। याच्यात आनंद अश्रू पण निघतील, तुमचे दुःख अश्रू पण निघतील, हसू पण येईल, असं कॉमेडी पण छान बनवलंय, एंटरटेनमेंटचं पूर्ण ध्यान ठेवलेलं आहे। आणि महाराष्ट्र फाईल्सचे चित्रपट काढण्याचा उद्देश काय होता आपला? हे उद्देश ऍक्च्युली आमचं दोघांचं एक स्वप्न होतं की एक चित्रपट काढायचा कुठला तरी। म्हणजे कसं आम्ही स्टोरी असं एकमेकाला सांगायचो बऱ्याच वेळेला की आपण याच्यावर चित्रपट काढू शकतो याच्यावर, तर ते त्याच्या संकल्पनेतून सुरुवात झाली। पण नंतर माझे जे हजबंड आहेत संजीव कुमार राठोड, हे जसं आधी राजकारणामध्ये होते आणि सोशल या ऍक्टिव्हिटीशी जुळलेले आहेत, काय भरपूर त्यांनी सामाजिक कार्य पण केलेले आहे, त्यामुळे त्यांनी सामाजिक विषयाला हात घातला। आणि उद्देश हाच आहे की जो तळागाळातल्या शेतकरी लोक जे पिळवणूक होतात त्या सरकारपर्यंत पोहोचाव्या आणि त्या असं डायरेक्टली आतापर्यंत कुठे प्रदर्शित झालेल्या नाहीयेत मोठ्या लेवलवर। असं छोटे मोठे व्हिडिओ आणि छोट्या ज्या हे असतात फिल्म्स असतात तशा बनल्या असेल, पण हे मोठ्या लेवलवर फिल्म आतापर्यंत बनली नव्हती। तर नुसतं ते म्हणजे एका महिलेची पिळवणूकच नाहीये, तर प्रत्येक समाजाची त्याच्यामध्ये हे दाखवलेली आहे, व्यथा दाखवलेली आहे। तर ही एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबाच्या महिलेची लढत आहे
तिचा शेत जो आहे एका 40 किलोमीटर रस्ते बांधकाम विभागामध्ये त्यांचं शेत चाललं जातं. तर तिचा करणारा कोणी नसतो. मुलाची डेथ होऊन जाते अशी एक स्टोरी आहे. आणि तिची जी जमीन खूप कमी भावामध्ये सरकारचे काही लोक असतात, जे सरकार घेत नाही, पण सरकारचे काही लोक असतात मध्यंतरी, जे की ज्या घटना अशा घडतात की खूप कमी पैसे देऊन जास्त पैसे घेतल्या जातात. तर पिळवणूक होते गरीब लोकांची. याच्यावरती पिळवणूक झालेली एक महिला आहे. ती आपली व्यथा सरकार पुढे मांडण्यासाठी, तिच्याजवळ काही पैसा नाहीये, काही नाहीये, पण ती अशी थोडी थोडी मदत घेऊन थेट मंत्रालयापर्यंत पोहोचते आणि त्या व्यक्तींना ती व्यथा सांगते आणि त्याच्यानंतर तिला न्याय मिळतो. तर तिथे पोहोचण्याचा जो तिचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये जे अडथळे आले, तिला जे दुःख सहन करावं लागलं, तिच्या लहान लहान बाळांना कसे हाल अपेष्टा सहन करावं लागलं, त्या व्यतिरिक्त